मागील काही दिवसांपासून आपला बळीराजा आणि संपूर्ण देश ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत आहे ती प्रतीक्षा आता संपणार आहे. होय, हवामान विभागाने मान्सूनबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट दिली आहे. एकीकडे उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील विदर्भ उष्णतेने होरपळत असतानाच दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाची घटका जवळ आली आहे. पण केरळमध्ये मान्सून कधी धडकणार, महाराष्ट्रात पावसाची पहिली सर कधी पडणार आणि या भीषण उष्णतेपासून आपल्याला कधी दिलासा मिळणार, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सर्वात आधी बोलूयात मान्सूनच्या आगमनाबद्दल. एरवी केरळमध्ये मान्सून पोहोचण्याची सामान्य तारीख ही 1 जून असते, पण यंदा मान्सून वेळेआधीच भारतात दाखल होण्यासाठी सज्ज झालाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होऊ शकतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे केरळच्या अनेक भागात आत्तापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे. यामुळेच हवामान विभागाने केरळमध्ये पुढील काही दिवसांसाठी हाय अलर्ट जारी केलाय. केरळमधील तब्बल 9 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या काळात केरळच्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. म्हणजेच मान्सून यंदा दमदार बॅटिंग करणार हे नक्की. आता येतो आपला मुख्य प्रश्न. केरळमध्ये आल्यानंतर मान्सून वर कसा सरकतो आणि आपल्या महाराष्ट्रात तो कधी पोहोचणार? केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनचा प्रवास कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मार्गे महाराष्ट्राकडे होतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा 10 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच साधारण 2 आठवड्यात महाराष्ट्रातील बळीराजाला सुखावणारा पाऊस पाहायला मिळू शकतो. 15 जून रोजी तो मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रवेश करेल. 25 जून ते 5 जुलै दरम्यान तो राजस्थानच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग देण्यास हरकत नाही. एकीकडे मान्सूनची आनंदाची बातमी येत असली तरी सध्या देशाच्या अनेक भागात निसर्गाचं रौद्ररूप पाहायला मिळतंय. रविवारचा दिवस देशासाठी प्रचंड उष्णतेचा ठरला आणि यात सर्वात धक्कादायक नोंद झाली आपल्या महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील विदर्भ भागातील ब्रह्मपुरी इथं तब्बल 47.2 अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. संपूर्ण विदर्भ सध्या अक्षरशः होरपळत आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये अजून पुढील 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मध्य, वायव्य आणि पूर्व भारतात पुढील 3 ते 7 दिवस हीच परिस्थिती राहू शकते. हवामान विभागानं सांगितलंय की 29 मे पासून या तीव्र उष्णतेपासून हळूहळू दिलासा मिळण्यास सुरुवात होईल. तापमान हळूहळू खाली येईल आणि मान्सून पूर्व वारे वातावरण थंड करतील. एकीकडे ऊन जरी तापत असलं तरी पुढच्या काही दिवसात मान्सून आपल्याला नक्कीच सुखद धक्का देणार आहे. 26 मेला केरळ आणि 10 जूनला महाराष्ट्र. तुम्हाला काय वाटतं, यंदा तुमच्या भागात मान्सून वेळेवर पोहोचेल का? सध्या तुमच्या जिल्ह्यात तापमान किती आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांना, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.